नमस्कार, सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। ठाण्यातील 17 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार। ठाणे महापालिकेतर्फे महापालिका आणि खाजगी शाळांतील शिक्षकांचा गौरव। जिल्ह्यातील 15 शिक्षकांना जिल्हा आदर्श शिक्षक गुण गौरव पुरस्कार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने ठाण्यातून कोकणामध्ये तसेच घाटावर जाण्यासाठी गणेश भक्तांना मोफत बस सेवा। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। वागळे इस्टेट मधील रोड नंबर 26 येथे कचरा संकलन केंद्र विकसित करण्यात आले होते, परंतु त्या ठिकाणी कचरा संकलन होत नसल्याने शहरातील सर्व कचरा डंपिंग केला जात असून दररोज 1000 टन कचरा तेथे साठविला जातो। त्यातील 300 टन कचरा दुसरीकडे स्थलांतरित केला जातो, परंतु गेले 6 महिन्यापासून तेथून 300 टनही कचरा बाहेर गेला नसल्याने सदर ठिकाणी अंदाजे 1,20,000 मेट्रिक टन कचरा साठला आहे। त्यामुळे तेथील परिसरात दुर्गंधी पसरल्याने वारंवार नागरिकांनी या ठिकाणावरचे डंपिंग हटविण्याकरिता निवेदन आयुक्तांना दिले, परंतु याची कोणतीही दखल न घेतल्याने शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांना पत्राद्वारे हटवा नाही तर जनांदोलन करू असा थेट इशाराच दिला आहे। त्या बदलापूर रेल्वे स्थानकात गोळीबार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। बदलापूर रेल्वे स्थानकात झालेल्या गोळीबार प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत। घटनेबाबत रेल्वे डीसीपी मनोज पाटील यांनी माहिती दिली की 4 जण होते। पैशाच्या वाटावरून त्यांच्यात वाद झाला व त्यातून फायरिंगची घटना घडली। 4ही आरोपी रेकॉर्डवरील आरोपी आहेत। गोळीबार करणाऱ्या विकास पगारे नावाच्या आरोपीला ताब्यात घेतलं, त्याच्यावर 2 गुन्हे टिटवाळा पोलीस ठाणे, 2 गुन्हे उल्हासनगर मध्ये दाखल आहेत। पैशांच्या देवाणघेवाण आणि पैशांचा वाटावरून अचानक त्याच्यात वाद झाला आणि त्या वादाचे परिणाम गोळीबारात झालं। 2 राऊंड फायर करण्यात आले असून त्याने बंदूक कुठून आणली याचा तपास सुरू आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने ठाण्यातून कोकणामध्ये तसेच घाटावर जाण्यासाठी गणेश भक्तांना मोफत बस सेवा। प्रवाशांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। कल्याण कोळशेवाडी परिसरातून गणेश भक्तांसाठी मोफत बस सेवेची व्यवस्था मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे। राज्यातील विविध ठिकाणी, विशेषतः कोकणातील रत्नागिरीसह इतर भागांमध्ये गणपती उत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने गणेश भक्तांनी कल्याण पूर्वेतून प्रवास केला आहे। या उपक्रमाबद्दल सर्व गणेश भक्तांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विधान परिषदेतील 2018-19 मधील उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराने कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदार निरंजन डावखरे सन्मानित करण्यात आले। यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर,
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. गणपती बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस बाकी राहिले आहे. गणपती बाप्पाचे अवघ्या काही दिवसात घराघरात आगमन होणार आहे. मुंबईतल्या बाजारपेठा देखील विविध प्रकारच्या साहित्याने आणि मखरांनी सजल्या आहेत. मात्र पर्यावरणपूरक कागदी मखर बनवणाऱ्या नानासाहेब शेंडकर यांनी आता मखरातून देखील गड किल्ले संवर्धनाचा संदेश दिला आहे. याचं गड किल्ले संवर्धनाचा संदेश देण्यासाठी त्यांनी गड किल्ल्याची प्रतिकृती असलेले छोटे मोठे मखर बनवले आहेत. या मखरांना आता मुंबईकरांकडून देखील मोठी पसंती मिळत आहे. महाराष्ट्रातील गड किल्ल्याची अवस्था बघता त्याचे संवर्धन व्हावे यासाठी नाना शेंडकर आपल्या कलेच्या माध्यमातून पुढाकार घेत आहेत. दिवाळीमध्ये त्यांनी किल्ल्यांचे कंदील तर आता चक्क गड किल्ल्याचे मखर बनवले आहे. नाना शेंडकर यांनी गड किल्ल्यांच्या विविध प्रतिकृती बनवल्या असून यामध्ये छोट्या आणि मोठ्या गड किल्ल्यांच्या मखरांचा समावेश आहे. यामध्ये सिंधुदुर्ग किल्ला, रायगड किल्ला याचा समावेश आहे. सगळ्यात महत्त्वाचं असं की यामध्ये सार्वजनिक आणि घरगुती मखराचा समावेश आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी एकूण 100 गड किल्ले बनवले आहेत, तर घरगुती गणपतीसाठी छोटे 200 मखर बनवले आहेत. हे मखर बनविण्यासाठी तब्बल 3 महिन्याचा कालावधी लागला आहे. यासाठी 150 ते 200 कारागीर लागले. नानासाहेब शेंडेकर यांच्याकडे पुठ्ठ्यांचे घरगुती छोटे मखर 250 ते 4500 रुपयाला आहेत, तर 12 बाय 12 या स्टेटससाठी 19,000 रुपयाचे मखर आहेत. सार्वजनिक मखर 9,000 ते 90,000 रुपये आहेत. या पुठ्ठ्याच्या मखरांना मुंबईकरांची पसंती आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे नानासाहेब शेंडेकर यांनी गड किल्ल्यांसोबत जयपूर पॅलेस, राम मंदिर, सिद्धिविनायक मंदिर यांच्या देखील प्रतिकृती साकारल्या असून यांना मुंबईकरांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. हे मखर पुठ्ठ्याचे असल्याने हे पर्यावरणपूरक सुद्धा आहेत. तसेच हे मखर पुढच्या वर्षी सुद्धा वापरता येईल असे नानासाहेब शेंडेकर यांनी सांगितले. मुंबई विद्यापीठ क्रीडा विभागातर्फे ठाणे विभागीय आंतर महाविद्यालयीन मुले बॅडमिंटन स्पर्धा नुकतीच केम अग्रवाल महाविद्यालय, कल्याण येथे आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत ठाणे विभागातील 33 महाविद्यालयातील तब्बल 201 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला. आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयातील मुलांनी या स्पर्धेत सांघिक विजेतेपद पटकावून आपल्या कौशल्याची चमक दाखवली. या स्पर्धेत आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयातील मुलांच्या संघात अभ्युदय चौधरी, वेदांत जवंजल, साई मोरे, झाकू औसे, नीरज जाधव, ऋषी रेडेकर आणि वेदांत सकपाळ यांचा सहभाग होता. या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक निजी, सुशांत दिवेकर, निजी, संजय चौधरी आणि शिव छत्रपती पुरस्कार विजेते बॅडमिंटन प्रशिक्षक श्रीकांत वाड यांचे मार्गदर्शन लाभले. ठाणे महानगरपालिकेतर्फे शिक्षक दिनाच्या निमित्ताने महानगरपालिका क्षेत्रातील शाळांमधील एकूण 17 गुणवंत शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार 2024 देऊन सन्मानित करण्यात आले. त्यात महापालिका शाळांतील 13 तर खाजगी अनुदानित शाळांतील 04 शिक्षकांचा समावेश आहे. अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आणि उपायुक्त शिक्षण सचिन पवार यांच्या हस्ते सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. शिक्षकांच्या योगदानाचा उल्लेख करून अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे अभिनंदन केले. तसेच महापालिकेकडून शिक्षण विभागासाठी घेतल्या जात असलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. या सत्कारापूर्वी झालेल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात प्रमुख पाहुणे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ.
सोमण यांनी पुढील पिढी सक्षम आणि उत्तम घडविणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचा शिक्षक दिनी गौरव करण्याची उज्ज्वल परंपरा कायम राखल्याबद्दल महानगरपालिका प्रशासनाचे अभिनंदन केले. तसेच विज्ञान मंच अंतर्गत विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थी व शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग हा उत्साह वाढविणारा असून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा ध्यास घेतलेल्या शिक्षकांच्या कार्याचा उचित गौरव करण्यात येत आहे. ही गोष्ट अभिमानास्पद आहे, असे प्रतिपादन सोमण यांनी केले. शिक्षकांनी शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर करून आजच्या तंत्रयुगातील विद्यार्थी घडविणाऱ्या उपक्रमशील शिक्षकांचा सन्मान करण्याची संकल्पना उपायुक्त शिक्षण सचिन पवार यांनी मांडली आहे. त्यानुसार या कार्यक्रमात प्रत्येक गटातील एक याप्रमाणे 8 शिक्षकांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे पवार यांनी केले. त्यांनी ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागाच्या कार्याचा आढावा घेतला. तसेच विद्यार्थी विकासासाठी उत्तम कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचा गौरव केला. पुरस्कार प्राप्त शिक्षक आणि शाळा 1 प्रकाश बाविस्कर, ठामपा शाळा क्र. 19, विष्णुनगर 2 रसिका गायकवाड, ठामपा शाळा क्र. 64, मानपाडा 3 माधुरी देसले, ठामपा शाळा क्र. 120, सावरकर नगर 4 सविता शिंदे, ठामपा शाळा क्र. 13 खोपट 5 चैताली भंडारे, ठामपा शाळा क्र. 29 महात्मा फुले नगर 6 सुरेंद्र देवरे, ठामपा शाळा क्र. 50 कोकणी पाडा 7 मीरा हाडवळे, ठामपा शाळा क्र. 98 दिवा 8 विमल दळवी, ठामपा शाळा क्र. 90 पडले 9 अशोक जयस्वार, ठामपा शाळा क्र. 42 शांतीनगर 10 संगीता पारपोलकर, ठामपा शाळा क्र. 16 कोपरी 11 विजया भेरे, ठामपा शाळा क्र. 78 दिवा 12 रुईना सुर्वे, ठामपा शाळा क्र. 40 कौसा 13 सुप्रिया गायकवाड, ठामपा शाळा क्र. 100 कौसा 14 अरुणा पाटील, ची प्राथमिक शाळा 15 किशोरी दाभोळकर, ब्राह्मण शिक्षण मंडळ 16 शेख नुरुन निसा बेगम हक, तजमन खैरुल उर्दू मुलींची शाळा महागिरी 17 शुभांगी भोसले, शिवाई विद्यालय प्राथमिक विभाग. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत.
लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. जिल्हा परिषदेमार्फत देण्यात येणारा जिल्हा आदर्श शिक्षक गुण गौरव पुरस्कार 2024 से 25 16 बी जे हायस्कूल येथे पार पडला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून 15 शिक्षकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून मागील 2 वर्षातील जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक गुण गौरव पुरस्काराने शिक्षकांचा देखील सन्मान करण्यात आला आहे. या प्रसंगी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करत आहोत. शिक्षकावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी आपण दिशा प्रोजेक्ट FLN वोपाटूल असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांना उच्चावर घेऊन जाण्यासाठी नवीन तंत्रज्ञानांची जोड घेऊन आपले उपक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी मोलाचं योगदान शिक्षकांनी द्यावे. पुरस्कार प्राप्त शिक्षकांना अभिनंदन करत कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींना देखील शिक्षक दिनाच्या शुभेच्छा यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या. शिक्षकांनी या शैक्षणिक वर्षात आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांस वाचन, लेखन, संख्याज्ञान दिशा प्रोजेक्टच्या स्तर निश्चितीनुसार असावी अशी अपेक्षा मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केली. मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम राबवताना शिक्षण क्षेत्रातील योगदान देणाऱ्या शिक्षकांचा सन्मान सोहळा 5 सप्टेंबर रोजी पार पाडतोय ही आनंदाची बाब आहे. आई-वडील, शिक्षक आयुष्यात सकारात्मक बदल करत ज्ञानदानाचे काम करत असतात अशा सर्व शिक्षकांना सदिच्छा असे मार्गदर्शन उपमुख्य कार्यकारी सामान्य प्रशासन विभाग अविनाश फडतरे यांनी केले. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा भातसई येथील विद्यार्थ्यांनी ज्ञानज्योत पेटवणाऱ्या शिक्षकांसाठी गीत सादरीकरण केले. विभागीय आयुक्ताच्या मान्यतेने पुरस्कार निवडीचे निकषाच्या आधारे 3 वर्षातील 15 शिक्षकांचा पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात आज पार पडला. जिल्ह्यातील ग्रामीण भागात शिक्षक म्हणून मोलाचं काम करणाऱ्या शिक्षकांमुळे तळागाळातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात राहतात. शिक्षणाची गोडी वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना वाव मिळवण्यास मदत होते. शालेय स्तरावर विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असलेल्या शिक्षकांचा गौरव करण्यासाठी जिल्हा आदर्श शिक्षक गुण गौरव पुरस्कार वितरण करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जोमाने काम करा असे आवाहन प्रास्ताविक करताना शिक्षणाधिकारी प्राथमिक ललिता दहितुले यांनी केले. पुरस्कार प्राप्त शिक्षक अनघा सोनकांबळे यांनी मनोगत व्यक्त करताना जिल्हा परिषदेचे आभार मानले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षक म्हणून देश घडविण्यासाठी मोलाचं योगदान देणाऱ्या शिक्षकांना सन्मान सोहळा म्हणजे कौतुकाची थाप आहे असे मनोगत व्यक्त केले. जिल्हा आदर्श शिक्षक गुण गौरव पुरस्कार प्राप्त शिक्षक सन 2022 से 23 वर्षातील जिल्हा आदर्श शिक्षक गुण गौरव पुरस्कार प्राप्त शिक्षक अबनरनाथ तालुक्यातील 6 शिक्षिका अनघा सोनकांबळे, भिवंडी तालुक्यातील मुख्याध्यापिका पुष्पलता गायकवाड, कल्याण तालुक्यातील पदवीधर शिक्षक आत्माराम पागडे, मुरबाड तालुक्यातील पदवीधर शिक्षक अरुण गोडांबे, शहापूर तालुक्यातील 6 शिक्षक डॉक्टर हरिश्चंद्र भोईर सन 2023 से 24 वर्षातील जिल्हा आदर्श शिक्षक गुण गौरव पुरस्कार प्राप्त शिक्षक अबनरनाथ तालुक्यातील प्राथमिक शिक्षक सुचित्रा राजेंद्र सोनार,
भिवंडी तालुक्यातील प्राथमिक शिक्षक विलास अनंत पाटील, कल्याण तालुक्यातील प्राथमिक शिक्षक श्रद्धा पवार, मुरबाड तालुक्यातील प्राथमिक शिक्षक अशोक महादूर ओठे, शहापूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षक सुधीर पुंडलिक भोईर सन 2024-25 वर्षातील जिल्हा आदर्श शिक्षक गुण गौरव पुरस्कार प्राप्त शिक्षक अमरनाथ तालुक्यातील प्राथमिक शिक्षक गणपत धुरी, भिवंडी तालुक्यातील प्राथमिक शिक्षक अर्चना पाटील, कल्याण तालुक्यातील प्राथमिक शिक्षक चतुर वाघ, मुरबाड तालुक्यातील प्राथमिक शिक्षक डॉक्टर प्रशांत माळी, शहापूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षक शेखर घोडविंदे या शिक्षकांचा आदर्श शिक्षक गुण गौरव पुरस्काराने शिक्षकांचा देखील सन्मान करण्यात आला। गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे। राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार प्रदेश सरचिटणीस उमेश अग्रवाल आणि अभिजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले। गेल्या काही दिवसांपासून घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडीत प्रचंड वाढ झाली आहे। आधीच सुरू असलेले मेट्रो रेल्वेचे काम आणि पोलिसांचे फसलेले नियोजन यामुळेच ही वाहतूक कोंडी होत असल्याचा आरोप करीत हे आंदोलन करण्यात आले। यावेळेस आंदोलकांनी वाहतूक पोलीस कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली। या प्रसंगी उमेश अग्रवाल म्हणाले की अनेक वेडेवाकडे डिव्हायडर टाकण्यात आले होते, त्यामुळे वाहतूक कोंडीत ठाणेकर गुदमरत होते। आता रस्त्यातील खड्डे आणि पोलिसांचे नियोजन फसत असल्याने ही कोंडी होत आहे। तसेच निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे खड्डे पडत आहेत। परिणामी वाहतूक कोंडी वाढत असून रुग्ण वाहतूक कोंडीत अडकून दगावतात। विद्यार्थ्यांचे शैक्षणिक तर क्रमांकांचे आर्थिक नुकसान होत आहे। यास सरकारच जबाबदार आहे अशी प्रतिक्रिया अभिजित पवार यांनी दिली आहे। ठाणे महापालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पर्यावरण कृती आणि जनजागृती स्पर्धेत गृहसंकुले, शैक्षणिक संस्था, वाणिज्य आस्थापना, औद्योगिक संस्था या 4 गटातील वेगवेगळ्या स्वरूपाच्या स्पर्धेत 70 जणांनी एकूण 26 लाख रुपयांची पारितोषिके जिंकली आहेत। आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिनाचे औचित्य साधून या पर्यावरण स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आणि पर्यावरणपूरक चित्रपटांचा महोत्सव यांचे आयोजन करण्यात आले होते। महापालिका आयुक्त सौरभ यांच्या निर्देशानुसार 07 सप्टेंबर या आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात पर्यावरण स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला। ठाण्याची हवा चांगल्या गुणवत्तेची असावी यासाठी महापालिका प्रयत्न करीत आहे। त्याला नागरिकांच्या सक्रिय सहभागाची जोड मिळाली तर हे उद्दिष्ट लवकर साध्य होईल। पर्यावरण स्पर्धेत सहभागी झालेल्या सगळ्यांनी दिलेला प्रतिसाद आमचा हुरूप वाढवणारा आहे। राज्य शासनाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियान 1.0 मध्ये ठाणे महानगरपालिकेस अमृत शहराच्या गटात प्राप्त झालेल्या प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाच्या रकमेतून या पर्यावरण कृती आणि जनजागृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। त्यात ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील गृहसंकुले, खाजगी आणि महापालिकेच्या शैक्षणिक संस्था, वाणिज्य आस्थापना, औद्योगिक संस्था, महाविद्यालये यांनी सहभाग घेतला। त्यात सर्व 9 प्रभाग समिती स्तरावर गुणांकन करून स्पर्धेतील गुणानुक्रमे 3 विजेते निवडण्यात आल्याची माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली। पर्यावरण संवर्धन कृती स्पर्धा, जनजागृती स्पर्धा अशा 2 स्वरूपात स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। पर्यावरण संवर्धन कृती स्पर्धा ही संस्थात्मक पातळीवर तर जनजागृती स्पर्धा सर्व ठाणेकरांकरिता खुली होती।
पर्यावरण संवर्धन कृती स्पर्धेमध्ये विजेत्यांना प्रत्येक प्रभाग समिती क्षेत्रात ₹51,000चे प्रथम पारितोषिक, ₹21,000चे द्वितीय पारितोषिक व ₹11,000चे तृतीय पारितोषिक देण्यात येत आहे. जनजागृती स्पर्धेकरिता महापालिका स्तरावर ₹1,00,000चे प्रथम पारितोषिक, ₹51,000चे द्वितीय पारितोषिक व ₹21,000चे तृतीय पारितोषिक देण्यात आले आहे. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघातर्फे 07 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यंदाच्या वर्षाची संकल्पना स्वच्छ हवेसाठी गुंतवणूक अशी आहे. त्यानिमित्ताने ठाणे महापालिकेतर्फे मुख्यमंत्री हरित अभियानात नुकतीच 1,00,000हून अधिक झाडे लावण्यात आली. तर स्मशानभूमींमध्ये महापालिकेने गॅसवर आधारित व्यवस्थाही विनामूल्य उपलब्ध करून दिल्या आहेत. नागरिकांनी पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्वीकार करून हवेची गुणवत्ता चांगली ठेवण्यास महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन या निमित्ताने अतिरिक्त आयुक्त रोडे यांनी केले. स्वच्छ व सुंदर ठाणे हे आता बदलले वाहतूक कोंडीचे ठाणे बनले असल्याने शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची भेट घेऊन त्यांना वाहतूक कोंडीवर उपाययोजना तात्काळ करा, नाही तर जनआंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल, असा थेट इशाराच पत्राद्वारे दिला आहे. या पत्रात वाढत्या शहरीकरणाबरोबर वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न अतिशय जटिल होत चालला आहे. दरम्यान कोंडी कमी करण्याऐवजी प्रशासनातील अधिकारी महसूल गोळा करण्यात व्यस्त असल्याचा आरोप शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी केला. या संदर्भात वारंवार प्रशासनाला कळवून देखील त्याचे योग्य प्रकारे नियोजन केले जात नसल्याने प्रशासनाविषयी नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असल्याचे यावेळी विचारे यांनी सांगितले. गेल्या 4 वर्षापासून ठाण्याच्या घोडबंदर रोडवर मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. तसेच शहरामध्ये अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडलेले असून निकृष्ट दर्जाच्या कामामुळे भरलेले खड्डे पुन्हा पूर्ववत होतात. दरम्यान सर्व्हिस रोड मोकळे नसल्याने खड्ड्यांमुळे व निमुळत्या रस्त्यामुळे हायवे पूर्व द्रुतगती महामार्गावर एकामागून एक वाहने उलटून अपघात होत आहेत. ही वाहने तत्काळ उचलून घेण्याऐवजी वाहने त्याच ठिकाणी अनेक दिवस पडून असतात, असे यावेळी राजन विचारे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच या सणासुदीच्या काळात सुद्धा ही वाहतूक कोंडी कमी करण्याऐवजी प्रशासकीय अधिकारी महसूल गोळा करण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे गेल्या 6 महिन्यापासून हायवे पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे, असे या पत्रामध्ये म्हटले आहे. त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री हे ठाण्यातील असल्याने शहरात फिरत असताना शहरातील अंतर्गत रस्ते सुद्धा बंद केले जातात. तसेच ठाण्यातील अंतर्गत रस्त्यावर डिव्हायडर व रस्त्यावर अनधिकृतपणे पार्किंग केलेल्या वाहनांमुळे रस्ते छोटे झाल्याने नागरिकांना मोठी अडचण निर्माण होत आहे. सध्या ठाण्यातील राजकारण्याच्या नातेवाईकांना, स्वीय सहाय्यकांना तसेच चिल्लर पदाधिकाऱ्यांना देखील पोलीस सुरक्षा देण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे दिलेली सुरक्षा कमी करून तेच मनुष्यबळ ठाण्याच्या नाक्यावर तैनात करावेत, अशी मागणी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी पोलीस आयुक्तांकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750-6946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा.
किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाण्यातील 17 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार. ठाणे महापालिकेतर्फे महापालिका आणि खाजगी शाळांतील शिक्षकांचा गौरव. जिल्ह्यातील 15 शिक्षकांना जिल्हा आदर्श शिक्षक गुण गौरव पुरस्कार. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने ठाण्यातून कोकणामध्ये तसेच घाटावर जाण्यासाठी गणेश भक्तांना मोफत बस सेवा. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूबचे अनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.